नमस्कार मित्रांनो. माणसाच्या जीवनात काही वेळा असे काही प्रसंग येतात की तो प्रसंग खरंच घडला आहे का जे काही घडलं हा त्याचा फक्त भास होता हेच त्याला समजत नाही. पण जेव्हा माणसाला त्याच्या जीवनात एखाद्या अनैसर्गिक प्रसंगाची प्रचिती येते तेव्हा मात्र त्याला फार मोठा मानसिक धक्का बसतो. असंच काहीसं पुण्यातील पाषाण रोडवरील एका सोसायटीत घडलं. असं काय घडलं बघूयात. तो शुक्रवार होता. राठी यांच्या साईटवर आज कामाचा मुहूर्त करायचा होता. खरे तर आधी ती जागा, त्या जागेवर उभा असलेला तो बंगला अमित जोशी यांच्या मालकीचा होता. जोशी गेली 30 वर्षे उच्चभ्रू लोकांचे बंगले असलेल्या पुण्यातील पाषाण रोडवरील अभिमानश्री सोसायटीत राहत होते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी हा बंगला बांधला होता. काळ गेला तशा कुटुंबाच्या गरजा बदलत गेल्या. जोशींची दोन्ही मुलं लंडनमधील नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करत होती. एकेकाळी संपूर्ण कुटुंबांनी गजबजलेला तो बंगला आता खूपच शांत आणि ओसाड वाटत होता. पूर्वी त्या बंगल्यात अमित जोशी, त्यांची बायको, त्यांची 2 मुलं, त्या मुलांची लहान मुलं म्हणजेच अमित जोशी यांची नातवंड, सगुणा म्हणजे त्यांची कामवाली बाई असे सगळे राहत होते. आता दोन्ही मुलं लंडनला असल्यानं हा बंगला जोशी यांना खूपच मोठा वाटत होता. त्यात त्यांना तो सांभाळणं सुद्धा आता अवघड जात होतं. कारण संपूर्ण बंगल्यात फक्त अमित जोशी आणि त्यांची बायको दोघेच राहत होते. म्हणूनच जोशी यांनी तो बंगला विकायला काढला होता. ते आता दोघेच असल्यानं बंगला विकून एका 2 BHK मध्ये राहायला जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. जोशी समीर मिराजदार यांच्या ऑफिसला आले होते. पुढची चक्रे वेगाने हलली. समीर मिराजदार यांनीच जोशी यांना त्यांचा बंगला विकण्यात मदत केली होती. राठी नावाच्या एका उद्योजकानं तो बंगला आता घेतला होता. समीर मिराजदारच जोशी यांचा बंगला पाडून राठी यांचा नवीन बंगला त्या जागेत बांधणार होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मिराजदार त्या बंगल्यापाशी सकाळी पोचले. त्यांनी बंगला उघडला तसे अचानक त्यांचा फोन वाजला. मिराजदार यांनी फोन घेतला. नमस्कार मिराजदार साहेब, माझी गाडी जरा पंक्चर झाली आहे. थोडा वेळ लागतोय यायला. अर्ध्या तासात पोचतोच. बंगला पाडणाऱ्या ठेकेदाराचा तो फोन होता. नेमकं कामाच्या वेळेसच यांच्या गाड्या कशा होतात पंक्चर? रागानं मिराजदार स्वतःशी पुटपुटले. पुढच्या सगळ्याच कामांना आता उशीर होणार होता. पण वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात प्रचंड गरमी होती. तसे मिराजदार त्यांच्या कारमध्ये बसले आणि त्यांनी AC चालू केला. रेडिओवर रफीची गाणी चालू होती. कारच्या ACच्या थंड हवेत आणि कारमध्ये चालू असलेल्या रफीच्या गाण्यांच्या चालीवर काही मिनिटातच मिराजदार यांचा डोळा लागला. काही वेळ गेला तसे मिराजदार यांच्या गाडीच्या काचेवर टकटक झालं आणि त्यांना खडबडून जाग आली. बाहेर लाल साडी आणि पिवळ्या ब्लाऊज घातलेली कोणीतरी बाई उभी होती. आगे जाओ आगे. मिराजदार यांनी त्या बाईला हातानेच इशारा केला. तिला पुढे जाण्याची खूण करूनही ती जागची हलली नाही. उलट्या खुणा करून ती त्यांनाच काच खाली करण्यास सांगत होती. काहीशा अनिच्छेनेच मिराजदार यांनी गाडीची काच खाली घेतली. तसा गरम वाऱ्याचा झोत आत घुसला. काय पाहिजे? मिराजदार यांनी जरा आवाज वाढवतच विचारलं. साहेब, समोरचा बंगला आज पाडला जाणार आहे का? त्या बाईने हलक्या आवाजात मिराजदार यांना विचारलं. होय, आज किंवा उद्या. पण तू कशाला चौकशी करतेयस? मिराजदार यांनी वैतागलेल्या स्वरात विचारलं. साहेब, मी आधी इथेच काम करायचे हो. माझं नाव सगुणा. इथेच राहायचे.
जेव्हापासून हा बंगला बांधला जात होता तेव्हापासून मी इथेच राहायचे. ज्या ठेकेदारानं हा बंगला बांधला त्याच्याकडे मी काम करायचे. इथे मी बिगारी काम केलंय. आणि नंतर जेव्हा बंगला बांधून पूर्ण झाला तेव्हा जोशीबाईंनी मला इथेच ठेवून घेतलं. खूपच चांगली माणसं आहेत ती. अमित जोशी साहेब तर देव माणूस. त्यांची दोन्ही मुलं सुद्धा खूपच हुशार. ती आता इथे नसतात म्हणा, पण जोशीबाईंनी आणि साहेबांनी त्यांना खूप छान संस्कार दिले. मुले इथून निघून गेली आणि बंगला पार ओस पडला. त्यात मला पण काम सोडून जावं लागलं. त्यामुळे जोशी साहेब आणि जोशीबाई फारच एकट्या पडल्या. पण मी असते तर हा बंगला त्यांनी कधीच नसता विकला. बंगल्याची देखरेख, साफसफाई पासून स्वयंपाक वगैरे सगळे मीच करायचे. पण आता हा बंगला पाडणार असं कळलं. म्हणलं शेवटचा एकदा सगळा बंगला बघून घ्यावा. त्यामुळे आत सगळीकडे फिरून आले. सगुणाचं बोलणं संपलं. मिराजदार सुद्धा कंटाळत त्या ठेकेदाराची वाट पाहत बसले होते. त्यांचा सुद्धा वेळ जात नव्हता. तो ठेकेदार येईपर्यंत हिच्याशीच गप्पा माराव्यात. थोडा वेळ तरी जाईल असे मनाशीच ठरवून मिराजदार यांनी त्या सगुणाला विचारलं, तू इथे राहायचीस या बंगल्यात? होय साहेब, आत्ता वर्षभरापूर्वीच मी काम सोडलं. खूप वर्ष झाली मला इथे काम करून. अगं पण मग सोडलंस का तू काम? मिराजदार यांनी विचारलं. आता काय सांगू साहेब, परिस्थितीमुळे सोडावं लागलं. नाहीतर कधीच सोडलं नसतं मी हे काम. हा बंगला म्हणजे स्वर्गच हो, सगुणा म्हणाली. तुझा नवरा कुठे? मिराजदार यांनी विचारलं. माझा नवरा कधीच गेला साहेब. मी एकटीच आहे, ना मूल ना कोणी, तिनं उत्तर दिलं. जोशी साहेब आणि जोशीबाई येणार आहेत का आज? ती बाई म्हणाली. नाही, मला काही कल्पना नाही. पण ते कशाला येतील? त्यांनी तर बंगला विकला आहे आता, मिराजदार म्हणाले. हा, बंगला विकला आहे, पण एकदा शेवटचा बघायला येतीलच की. माझी पण भेट झाली असती म्हणून विचारलं. आता ते इथून खूप लांब राहतात ना, त्यामुळे मला जाता येत नाही त्यांच्या नव्या घराकडे, सगुणा म्हणाली. नाही, मला काही माहीत नाही त्यांच्या येण्याबद्दल, मिराजदार म्हणाले. बर, ठीक आहे. चला साहेब, येते मी. उद्या येईन मी परत सकाळी, असं म्हणून ती बाई तिथून किंचित दूर असलेल्या वडाच्या झाडाच्या दिशेनं गेली. मिराजदार गाडीची काच वर घेणार इतक्यात स्कूटरचा हॉर्न वाजला आणि मिराजदार यांनी खिडकीतून वळून बघितलं. पाडकाम करणारा ठेकेदार घाईघाईनं येत होता. सॉरी साहेब, नेमकी गाडी पंक्चर झाली. चला आपण आत जाऊ, अपराधी भावनेने तो बोलला. मिराजदार आणि ठेकेदार फाटक उघडून आत गेले. बंगला कसा आणि किती दिवसात पाडला जाईल याची त्या दोघांची चर्चा पूर्ण झाली. ते बाहेर आले. उद्या सकाळी 9 वाजता भेटण्याचं सांगून ठेकेदार तिथून निघून गेला. मिराजदार बंगल्याला पुन्हा कुलूप लावणार इतक्यात त्यांना दरवाजात जोशी दाम्पत्य उभे असलेलं दिसलं. अरे जोशी साहेब, तुम्ही इथे? मिराजदार यांनी स्तंभित होऊनच विचारलं. हो, नमस्कार. तुमचा बंगला पाडायचं काम उद्यापासून सुरू होईल म्हणून आज शेवटचं एकदा आमचा हा बंगला बघायला आलो होतो. हिला सुद्धा बंगला एकदा शेवटचा बघायचा होता. जोशींचा आवाज थोडासा गहिवरला होता. ज्या वास्तूत आयुष्यातली 30 वर्ष काढली ती उद्या पडणार या कल्पनेनं वाईट वाटणं साहजिक होतं. मिराजदार यांनी फक्त मान डोलावली. जोशी वहिनी पाणवलेल्या नजरेने बंगल्याकडे बघत उभ्या होत्या. हातातल्या पिशवीतून त्यांनी फोटोचा जुना अल्बम बाहेर काढला. त्याची पाने उलटत त्या त्यातील फोटो पाहत होत्या. मिराजदार यांनी सुद्धा मान तिरकी करून अल्बममध्ये डोकावलं. अल्बम पुढे करत जोशी वहिनी म्हणाल्या, 30 वर्षांपूर्वी केलेल्या वास्तुशांतीचा अल्बम आहे हा, बघा ना. मिराजदार यांनी हलकसं स्मित हास्य करत अल्बम हातात घेतला आणि उत्सुकतेने ते जुने फोटो पाहू लागले. जोशी दाम्पत्याचे ऐन तारुण्यातले हसरे फोटो होते त्यात. त्यांची त्यावेळेची लहान मुलं बाजूला उभी होती. मिराजदार पाने उलटत होते. तसे वास्तुशांतीचे फोटो संपले आणि जनरल असेच काढलेले फोटो दिसायला लागले. त्यात त्यांची मुले मोठी झालेली दिसत होती.
जोशींची नातवंड दिसत होती. तारुण्यातील जोशी दाम्पत्याचे उतारवयातील फोटो आता दिसू लागले. जोशी दाम्पत्य सुद्धा ते फोटो बघत होते. वेळ कसा जातो नाही. तारुण्यातील ती मजा, तो ओरडाआरडा, सगळं वेगळंच. आणि आता उतारवयातील नको असलेली ही भयान शांतता. जोशी गहिवरलेल्या स्वरात म्हणाले. मिरासदार यांनी त्यांच्याकडे पाहिलं. ते पुन्हा फोटो पाहू लागले. त्यात एक ग्रुप फोटो होता. त्यात फोटोत कडेला उभी असलेली सगुणा सुद्धा मिरासदार यांना दिसली. अरे ही तर मिरासदार यांचे वाक्य मध्येच तोडत जोशीबाई बोलू लागल्या. अरे हो, ही आमची सगुणा, आमची मुलगीच म्हणा ना. हा बंगला ज्या ठेकेदारानं बांधला त्याच्याकडे कामाला होती. हा बंगला बांधण्यात तिचा पण हात आहे बरं. इथे बिगारी काम करायची. बिचारी एकटीच होती. तिचं ह्या जगात कोणीच नव्हतं. का कोण जाणे, पण हा आमचा बंगला पूर्ण होईपर्यंत आम्हाला तिचा लळा लागला. बंगला पूर्ण झाला, सगळे कामगार निघून गेले. आम्हाला तशीही एक घरकाम करणाऱ्या बाईची गरज होतीच. मग हिलाच विचारलं, तशी पटकन तयार झाली. आमच्या दोन्ही मुलांकडे बघण्यापासून ते घरकाम, आमच्या दोघांची सेवा, घराची साफसफाई, स्वयंपाक सगळं हीच करायची. खरं तर ही आता असती तर आम्ही हा बंगला विकलाच नसता. मुलांनंतर हीच आमचा आधार होती. बोलताना जोशीबाईंचे डोळे भरून आले होते. हो, बरोबर आहे तुमचं, बोलली मला ती, मिरासदार म्हणाले. कोण बोलली? जोशीबाईंनी विचारलं. तसे मिरासदार बोलू लागले. अहो हीच सगुणा. तुम्ही आत्ता जे जे बोलला तेच सगळं ती सांगत होती. मला आधी खरं वाटलं नाही, पण आता तुम्ही सुद्धा तेच सांगितलं आणि तिचा फोटो यात बघितला तसा आता विश्वास बसला. तुम्ही थोडे आधी आला असता तर तिची भेट झाली असती. बराच वेळ बोलत होती ती माझ्याशी. जोशी दाम्पत्यानं एकमेकांकडं आश्चर्यानं पाहिलं. मिरासदार, तुम्ही काय बोलताय हे? अहो सगुणा तुम्हाला कशी भेटेल? ती तर वर्षभरापूर्वीच तिच्या आजारपणात गेली, म्हणून तर आम्ही हा बंगला विकायला काढला, जोशी म्हणाले. अहो जोशी साहेब, काय बोलताय तुम्ही? मी सांगतोय ना, मी इतका वेळ तिच्याशीच बोलत होतो, मिरासदार म्हणाले. मिरासदार, ती आमच्याकडे इतके वर्ष कामाला होती. आम्ही आमच्या हातानं तिचे अंत्यसंस्कार केले आहेत. तिच्याबद्दल जास्त तुम्हाला माहिती का आम्हाला? अहो दुसरी कुठली तरी बाई असेल ती, जोशी म्हणाले. अहो जोशी साहेब, मी कशाला खोटं बोलू? दुसरं कोणी असण्याचा प्रश्नच कसा येईल? चेहरा तर नाही ना बदलणार. हीच होती ती. तुम्ही येणार आहात का असं विचारत होती. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही उद्या पुन्हा या, कारण ती उद्या सुद्धा येणार आहे असं म्हणाली, मिरासदार म्हणाले. नाही मिरासदार, आम्ही इथून बरंच लांब राहायला गेलो आहोत. आमचं वय सुद्धा झालं आहे. आम्हाला आता इतका प्रवास होत नाही. आणि सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आम्ही आमचा हा स्वर्ग पाडला जात असताना बघू शकणार नाही, जोशी गहिवरलेल्या स्वरात म्हणाले. अहो जरा आत एकदा चक्कर मारून येऊ, जोशीबाई म्हणाल्या. आम्ही आत एक चक्कर मारली तर चालेल का? जोशी यांनी मिरासदार यांना विनंतीच्या स्वरात विचारलं. अहो जोशी साहेब, असं काय बोलताय तुम्ही? तुमचाच बंगला आहे, त्यात विचारायचं काय? मिरासदार कोमल स्वरात उद्गारले. तसे जोशी दाम्पत्य आत गेले. त्यांनी संपूर्ण बंगल्यातून आतून आणि बाहेरून एक चक्कर मारली. त्या वृद्ध दाम्पत्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मिरासदार यांनी वळून पाहिलं तसं त्यांना सुद्धा भरून आलं. काही वेळ गेला तसे ते बाहेर आले. मिरासदार, आमचं काम झालं, येतो आम्ही, जोशी म्हणाले. हो पण जोशी साहेब, ती मिरासदार यांचं वाक्य अर्ध्यातच तोडत हात जोडत जोशी म्हणाले. नको तो विषय. आणि सगुणा जर उद्या तुम्हाला भेटलीच तर माझा फोन नंबर तुमच्याकडे आहेच. आम्हाला करा फोन, तिच्यासाठी आम्ही पुन्हा येऊ, येतो आम्ही, असं म्हणत जोशी दाम्पत्य तिथून निघून गेलं. मिरासदार यांच्या पाठीवरून घामाचा उघळ खाली सरकला. अस्वस्थपणे घामाजलेले तळहात रुमालाला पुसून
मिराजदार यांनी चटकन बाहेरील त्या वडाच्या झाडाच्या दिशेनं नजर टाकली. झाडाच्या आजूबाजूला चीट पाखरूही नव्हतं. पण मग सगुणा जर जिवंत नाही तर मग मघाशी माझ्याशी बोलणारी ती लाल साडी आणि पिवळ्या ब्लाऊज घातलेली बाई कोण होती? कापऱ्या स्वरात स्वतःशीच बोलल्यासारखे मिराजदार म्हणाले. खरं तर भूताखेतांवर मिराजदार यांचा अजिबात विश्वास नव्हता. तरीही त्यांच्या पायांना किंचित कंप सुटला. चेहऱ्यावरचा घाम पुसत मिराजदार अस्वस्थपणे कारकडे निघाले. पटकन गाडीत बसून मिराजदार यांनी पाण्याची बाटली तोंडाला लावली. घटाघट पाणी पीत अर्धी बाटली संपवून त्यांनी गाडी स्टार्ट केली आणि वेगाने त्यांच्या ऑफिसकडे ते निघाले. लौकिकदृष्ट्या नसलेल्या पण अभौतिकपणे तिथेच वावरणाऱ्या सगुणानं तिचं अस्तित्व तर नसेल ना दाखवून दिलं. जोर जोरात डोके हलवून मिराजदार यांनी मनात येणारे अभद्र विचार झटकून टाकले. बघू, काय ते उद्या कळेलच. ती म्हणाली होती ती उद्या सुद्धा येणार आहे. मिराजदार यांच्या डोक्यात विचार चमकून गेला. त्या दिवशी शनिवार होता. सकाळपासूनच मिराजदार साईटवर खुर्ची टाकून बसून राहिले. ते तसे थोडे घाबरलेलेच होते. वेळ पुढे सरकत होती, पण सगुणाचा पत्ता नव्हता. एकीकडे जुनी वास्तू पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत होती आणि दुसरीकडे मिराजदार वेड्यासारखी तिची वाट पाहत होते. आजपर्यंत कुठल्याही अमानवी गोष्टीवर मिराजदार यांनी कधीच विश्वास ठेवला नव्हता. संध्याकाळ झाली. अंधारात समोरील झाडाची सावली आणखीनच भयान वाटत होती. शेवटपर्यंत ती आलीच नाही. त्या दिवशीचं काम झालं. मिराजदार घराकडे निघाले, पण मनात तिच्या अस्तित्वाबद्दलचा अनुत्तरित प्रश्न घेऊनच. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.